वसई विरार परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण वसई पश्चिमेच्या बरामपूर परिसरात 2 चोरांनी रात्री हौदोस घातला होता। बरामपूर परिसरात राहणाऱ्या वास कुटुंबियाच्या घरात ते शिरले, परंतु त्यांना घरात काही भेटलं नाही। त्यांनी घरात एंट्री केली नाही, मात्र जी मुख्य दरवाजाच्या बाजूला जी हॉलची खिडकी आहे त्यातून हात घालून स्लायडिंग बाजूला केली आणि हाताला जे लागेल ते शोधण्याचा प्रयत्न केला। यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र होती, त्यांच्या हातात एक छोटीशी पर्स लावली, त्याच्यामध्ये $150 होते, थोडं एका महिलेच्या कानातले दागिने होते आणि 500 रुपयाची कॅश होती, एवढं त्यांच्या हाती लागलं। वाज फॅमिली जेव्हा सकाळी उठली तेव्हा त्यांना ही संपूर्ण घटना समोर आली। यानंतर त्यांच्या घरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यांना हा धक्कादायक प्रकार समोर आला। त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज त्यांची बरामपूरच्या त्यांच्या ग्रुपवर टाकले गावातल्या, आणि त्यावेळा ही घटना समोर आली की त्या अनेक लोकांच्या घरी गेले होते। 5 ते 6 लोकांच्या बंगल्याची त्यांनी रेकी केली, बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये ते खुलेआम फिरून आले, म्हणजे वर सीसीटीव्ही आहे याची देखील त्यांना भीती नव्हती। म्हणजे हे किती चोर किती मगरूर आणि त्यांना कशाची भीती पर्वा नाही हे यांच्यावरून दिसतंय। सुदैवाने ही वाज फॅमिली होती की घरामध्ये झोपली होती, यांना कुठल्याही प्रकारची या चोरट्यांनी दुखापत केली नाही, कारण त्यांनी घरात जर एंट्री केली असती किंवा लॉक तोडून घरात घुसले असते तर कदाचित त्यांच्याकडे शस्त्र होती, त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता, परंतु असं काही घडलं नाही। आता पोलिसांना ह्या चोरट्यांवर जे आहे की आता अंकुश ठेवावा लागणार आहे। वसई विरार परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटना ह्या कुठेतरी थंडावल्या होत्या, परंतु अचानक अशा प्रकारचे भुरटे चोर आलेले आहे, मिळेल ते घेतात आणि पसार होतात, यांना कोणाची भीती नाही। या संपूर्ण चोरीबद्दल वाज फॅमिलीने नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। मी फ्लेविया उर्फ शालन सुनील वास। रात्री आम्ही 10:30-11च्या सुमारास झोपायला गेलो। त्याच्यानंतर सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा आम्हाला आमची खिडकी थोडी उघडी वाटली, तर आम्हाला वाटलं की कदाचित चुकून आमच्याकडून उघडी राहिली असेल। परंतु त्याच्यानंतर जेव्हा आम्ही थोडंसं शहनिशा केला तेव्हा आमच्या ओटीवर पायांचे आम्हाला ठसे वगैरे आढळले, माझ्या मिस्टरांना म्हणजे सुनील वाज यांना। नंतर आमचा मुलगा जेव्हा 10:30-11 वाजता उठला तेव्हा त्याला संशयास्पद वाटलं, म्हणजे खिडकी थोडीशी उघडी होती, थोडी हालचाल होती, कटण बाजूला होती, म्हणून त्याने मग फुटेज चेक केला। आमच्या घराला 4 बाजूला कॅमेराज आहेत, तर त्याने फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला आढळलं की आमच्या घरामध्ये रात्री अज्ञात व्यक्ती येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला। आणि त्याने माझ्या 2 बॅगा मी नेहमी इकडे ठेवते, आज किती वर्ष 10 वर्षापासून मी इकडे ठेवते, आणि ही बॅग त्याने बाहेर काढली खिडकीच्या, ह्याच्यामध्ये काही नव्हतं म्हणून पुन्हा परत टाकली माझ्या सोफ्यावर। आणि ह्या बॅगेत माझ्या शाळेच्या सगळ्या वस्तू होत्या, माझं पर्स होतं, माझं सगळं काही होतं। ह्याच्यातून त्याने पैसे, काही डॉलर्स आणि माझे हेडफोन, ब्रँडेड हेडफोन चोरीला गेले। किती पैसे गेले? डॉलर्स होते माझ्याकडे 10-15 हजाराचे, पैसे फक्त 500 रुपयेच होते, आणि माझे ब्रँडेड हेडफोन्स गेले। प्रश्न काय गेलं त्याचा नाही आहे, प्रश्न हा दहशतीचा आहे, कारण आमच्याच घरी नाही, जेव्हा मी गावाच्या ग्रुपमध्ये टाकलं बरामपूरच्या, तेव्हा मला असं कळलं की त्या चोरांनी 5-6 ठिकाणी आणखी व्हिजिट केल्या होत्या, आणि 5-6 घरी त्यांनी हे करून ते शेवटी माझ्या घरी आले आणि ही चोरी केली। आणि माझ्या घराला 4ही ठिकाणी कॅमेरा असताना ते बिनधास्त कॅमेरावर बघून ही चोरी केली, ही दहशत आहे। ह्याच्यावर पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, कारण आम्ही खूप 3 जण घाबरलो आहोत, कारण आमचा मुलगा परदेशी असतो, उद्या तो बाहेर गेल्यानंतर आम्ही 2घंच राहणार आहोत। मी नोकरीनिमित्ताने शाळेत आहे, मी शाळेत गेल्यानंतर माझे मिस्टर रिटायर्ड आहेत, ते एकटी घरात असणार। जर तुमच्याकडे ग्रिल नसती तर काय झालं असतं? जर आज त्या ग्रिलमुळे आम्ही वाचलो, कारण त्यांनी माझी स्लायडिंग ओपन करून हा सगळा प्रकार घडला आहे। जर ग्रिल नसती तर आमच्यावर कोणता प्रसंग आला असता आम्हालाच माहीत नाही। त्यांच्या हातात काय काय होतं? त्यांच्या हातात स्क्रूड्रायव्हर आहे, सीसी फुटेजमध्ये स्पष्ट दिसते। त्यांच्या हातामध्ये बॅग आहे, रॉड्स आहेत, रोप आहेत, म्हणजे हत्यारा निश्चित ते आले होते। आणि वाजताची घटना आहे रात्री? ही साधारण 2-2:30च्या सुमारास ते त्या ठिकाणी झाली सकाळी।